मध्ये एक आयकॉन निवडणं आणि त्यानंतर 10 दिवसा क्रिकेटचा प्रवास आपण पाहतोय अविरत आणि कोणताही वादविवाद नाही, अत्यंत डिसिप्लिन, प्रचंड शिस्त या स्पर्धेचा प्रमुख पाय राहिलाय आणि त्याचमुळे रायगड प्रीमियर लीग स्पर्धा ओळखली जाते. कांचन, रायगड समान अभिमान सन्मान आणि रायगडचं क्रिकेट किती चांगलं खेळलं जातं, त्याचं डिसिप्लिन किती चांगलं आहे हे दाखवणारी स्पर्धा आपण पाहतोय. सलामी चेंडू मैदानी पाछा करत असताना चेंडूची चाचपणी केली जाते आणि स्विंग चेंडू तुम्हाला तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये वापर, तिसऱ्या किंवा चौथ्या या दोन षटकामध्ये तुम्ही कधी यूज करू शकतो. याचा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. चला, सकाळचे 9:05 हियर वी गो, ऑल सेट. आजचं क्रिकेट खूप चांगलं पाहायला तुम्हाला मिळण्याचं कारण आहे, कारण आजच्या क्रिकेटमध्ये तुम्ही पाहणार आहोत ते म्हणजे नॉकआउट स्पर्धा. आता मग लीग स्पर्धा संपली आज नॉकआउटमध्ये आणि त्यामुळे थोडंसं प्रेशर देखील असणार आहे. सांगितलं दोन्ही संघाने, कारण मगाशी देखील आमच्याशी वार्तालाप करत असताना, सरची मैदानी पाचारण करत असताना जे पवार यांची संपूर्ण टीम त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. कांचन पार्क आम्हाला जॉईंट आहे, सँडी डीजे, त्यानंतर 24 इव्हेंट्स लाईव्ह संदेशी संपूर्ण टीम मागच्या कित्येक दिवसामध्ये प्रचंड मेहनत करतोय. प्रत्येक ॲक्शन लाईव्ह टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. घर बसल्या स्पर्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. 5 षटकांच्या सामन्यामध्ये आरंभिक सलामी चेंडू मैदानात येतोय. वैष्णवी 11 कोलाड या संघानं टॉस जिंकलाय आणि ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. पक्षी हवेमध्ये संचार करत असताना अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा, अत्यंत एनर्जेटिक आणि प्रसन्न वातावरणामध्ये रंगणारा पहिला सामना. चला, हियर वी गो, ऑल सेट. केतन म्हात्रे ॲज अ ग्रेट प्लेयर, नो डाऊट, ॲज आयकॉन 50 धावा देखील पूर्ण केला. 100 पैकी जास्त धावा त्यानं या स्पर्धेत दाखवलेत. त्याच्याकडे लक्ष असेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आयकॉन प्लेयर अभिजित आकाश जहांगीरला आपण पाहतोय. हियर वी गो, ऑल सेट. सलामी चेंडू मैदान होती, पंचांचा इशारा होतोय. विदिन 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं फेकायचे आहेत. यस, आवाज रायगड प्रीमियर लीग 2026 पर्व. हियर वी गो, ऑल सेट. सुरुवात करतो आपण सामन्याला धमाकादार आणि जबरदस्त सामना. पहिला चेंडू, जबरदस्त वेग, प्रचंड लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, व्हॅरिएशन संपूर्ण दाखवलंय या पहिल्या लेंथमध्ये, पहिल्या चेंडूवरती. गुड बॉलिंग. फलंदाजाला शांत ठेवलंय. आकाश जहांगीर सेकंडला ॲज आयकॉन. बाउन्स, जास्त बाउन्स आणि पंचानं आमच्याकडे पाहिलंय. यस, ॲब्सोल्यूट नो डाऊट. वाईटचा पंचाकडे इशारा आलाय. पहिला चेंडू खूप चांगला होता, लेन चांगली होती, लाईन चांगली होती. यालीमध्ये जास्त उचली पाहायला मिळाली आणि त्याला बाउन्स झाला चेंडू आणि पंचानं घोषित केला तो मात्र स्क्वेअर चेंडू. एक धाव फलकावरती एका चेंडूचा सामना करत असताना ऑप्शनच्या थोडासा बाहेर. अजून एक वाईट चेंडू. 2 चेंडू वाईट बॅक टू बॅक पाहायला मिळाले आहेत. सुरुवात खूप चांगली झाली होती. हा बघा ॲक्शन रिप्ले 24 इव्हेंटच्या माध्यमातून. चेंडू जास्त बाहेर गेलाय, आउट स्विंगर जास्त झालाय आणि हेच पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडू डॉट नंतर मात्र लेंथ बघा थोडीशी मागे ठेवली जाते. बाहेर स्विंग करण्याचा प्रयत्न केला तो फलंदाजाच्या माध्यमातून. आउट स्विंगर. 2 धावा फलकावरती. अवांतर धावसंख्या, कारण फलंदाज टाकेंडला असणारा कोण आहे? आकाश जहांगीर. आकाश जहांगीर. यस, याली स्क्वेअर कट आणि जज करतो उवाड कॅच. पहिला जखा मैदानावरती. आशिषला मात्र स्वतःवरती विश्वास होत नाही की तो आउट झाला. यस, ॲब्सोल्युटली. बॅकफुटला गेला, कट केला चेंडूला आणि खूप चांगला सापला रचलाय आणि आशिष इज वॉकिंग बॅक. बिग ब्लो, बिग विकेट. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. आकाश जहांगीर फार मोठा धक्का. आकाश एक्झॅक्टली सुरुवातीपासून साचपडत खेळत होता. त्याला एक्झॅक्टली पॉईंटच्या डोक्यावर प्रत्येक चेंडू हा काढायचा प्रयत्न करत होता, मात्र नाही जमलं. पहिला चेंडू डॉट नंतर बॅक टू बॅक 2 वाईट आणि हात बघा. अनबिलिव्हेबल एक्सप्रेशन बघा. हे बघा किती शॉर्टमध्ये एक्सप्रेशन दाखवले चेहऱ्यावरती आणि प्रत्येक घटना 24 इव्हेंटच्या माध्यमातून तुमच्या इथं पोहोचवल्या. तर बॅकफुटला गेला, थोडासा रूम बनवते अपयशी झालाय
आणि हे बघा सेलिब्रेशन आशिष. येस ॲब्सोल्युटली, कारण खूप मोठा धक्का दिलाय. ज्या फलंदाजाने आज स्पर्धेमध्ये 50 धाबा पूर्ण केल्या होत्या ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून 100पेक्षा जास्त अधिक धाबा ते उभारल्यात आणि तो पहिलाच धक्का लवकर मिळाला, त्यामुळे आशिषसाठी खूप चांगली गोष्ट असणार आहे. जसं की दाखवते 2 चेंडू संपले, 2 वाईट आणि धक्का क्रमांक 1. 5 षटकांच्या सामन्यामध्ये खूप चांगली लढत पाहायला मिळणार आहे. नो डाऊट सामना खूप चांगला होईल. राऊंड विकेट, शॉट ऑफ प्लेन बॅकफुटला जाऊन फक्त चेंडूला दिशा पंच केल्या चेंडूला एक धाव निश्चित मिळणार. नो डाऊट एखाद्या धावसेकेला आकार येतो. तो पहिली धाव फलंदाजाच्या माध्यमातून अंकित करण्यात आली. आतापर्यंत 2 धावा अवांतरमध्ये पाहायला मिळाल्या त्या वाईटच्या माध्यमातून. चढक थोडंसं लांबवेल आहे नो डाऊट, का ज्या पद्धतीनं 2 चेंडू वाईट आतापर्यंत फेकण्यात आलेत. लाईनमध्ये थोडंसं बिघाड होत असताना नवीन फलंदाज इन ॲक्शन सिद्धेश वास्कर खूप चांगला फलंदाज आहे. हार्ड हिटर फलंदाज. एक्झॅक्टली मिड विकेटच्या डोक्यावर मोठमोठे फटके मारण्यासाठी हा फलंदाज नेहमी ओळखला जातो. बघायचं आज कशी रीती कामगिरी करेल. जसे की दाखवते 3. पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. फुल टॉस, वाट अ शॉट. मात्र शॉटवरती तुम्हाला व्हॉइस ऐकायला आलं असेल, स्वीट व्हॉइस, कारण खूप चांगला फटका सजवला आहे. मात्र गॅप शोधू शकला नाही. मिळणार ते एकच धाव. दोन्ही फलंदाज स्वतःला सावरत असताना सिद्धेश वास्कर 1 वरती खेळतोय. अभिजित जाधव 1 वरती खेळत असताना आता सिद्धेश स्ट्राईकला येतोय. सुरुवात थोडीशी चाचपडत करत असताना, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेमध्ये मात्र पॉवरफुल फलंदाजी करताना फलंदाजांना पाहायला मिळालं अजूनही पाहायला मिळालं नाही आहे. बाउन्स, एक्स्ट्रा बाउन्स, तिसरा चेंडू वाईट. आशिषच्या माध्यमातून याच पंचाने सांगितलंय, वॉर्निंग देखील दिली जय पवार सरांनी. 1 फॉर द बाउन्स याची वॉर्निंग देण्यात आलेली आहे. 5 धावा धापलकावरती. अजून एकही चौकार षटकार नाही याची उत्कंठा शिकायला पोहोचते प्रेक्षकांसाठी, मात्र अजून नाही आहे. गुड बॉल. फक्त चेंडूला स्टेअर करत असताना 1 धाव मिळणार. 1 धाव दुसऱ्या बॅचचा प्रयत्न केला पोहोचेपर्यंत सहज येते 2 धावा. पावसाळी क्रिकेटची हीच खरी रंगत असते, गंमत असते, कारण चेंडूचा अंदाज येत नाही आहे. खूप चांगला ड्रेस कोड देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. जसं की दाफक होती 7-3 याच्यामध्ये 3 धावा अवांतर पाहायला मिळाल्या आहेत. कारण 3 चेंडू आत्तापर्यंत वाईट फेकलेत. आशिष मेहरुलनं, जो याचा कॅप्टन टॉस जिंकल्यानंतर लगेच सांगितलं मी क्षेत्ररक्षण करणार आणि चांगला निर्णय आत्तापर्यंत ठरवला आहे. कारण फारशी धावसंख्या सुरुवात चांगली पाहायला मिळाली नाही आत्तापर्यंत. मोठ्या फटक्यांचा अजूनही वापर झाला नाही आहे आणि पंचांचा नो बॉलचा इशारा एक वेगळ्या एक्सपेरिमेंटमध्ये होता. आणि हेच सांगत जय पवार 4 चेंडू आत्तापर्यंत वाईट आणि धावसंख्या 8. 4 चेंडू वाईट, 8 धावा धापलकावरती. 3 वाईट, 1 नो, म्हणजे अवांतर 4 धावा धापलकावरती पाहायला मिळाल्यात. खूप चांगला ॲटमॉस्फिअर आहे. बाजूलाच दिबापाडी इंटरनॅशनल एअरपोर्ट. त्यानंतर समोर आपण पाहतोय खूप सुंदर असं हे मैदान लष्करी ग्रेनेजकर पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. ब्युटिफुल कॉन्क्रीट विकेट आणि त्याच्यावरती सुरू असणारी स्पर्धा रायगड प्रीमियर लीग पर्व 9व्या दिवसामध्ये पर्व दुसरं. लाभ केल्या चेंडूला मिळणार ती एकच धाव. एका धावेने फारसा फरक पडणार नाहीये. मध्ये जी धावसंख्या हवी होती एका षटकामागे ती मात्र धावसंख्या पाहायला मिळते. आत्तापर्यंत धावसंख्येला आकार देत असताना 9व्या धावसंख्येवरती 1 गडी बाद 9. षटक थोडंसं लांबलं, कारण या षटकामध्ये अवांतर 4 चेंडू पाहायला मिळेल. 3 वाईट, 1 नो बॉल. आणि शेवटी पहिले षटक समाप्त झाले. 9 धावा गडी बाद झाले 1 आणि एका षटकाची सांगता होते. रायगड प्रीमियर लीगचे खूप सुंदर पर्व आपण एन्जॉय करतोय. मंगेश शेठ वाकडीकर यांच्या माध्यमातून रायगड प्रीमियर लीगची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. यस जय पवार सर तुम्हाला टाईम यस अलर्ट करतात, तर 20 मिनिटामध्ये विदिन 20 मिनिट्स यू हॅव टू फिनिश युअर 4th ओव्हर ॲज एनी कॉस्ट. इट्स रूल्स आर रूल्स. कारण स्पर्धा अत्यंत कठीण नियमामध्ये तुम्हाला खेळावी लागते. 15 तालुके, प्रत्येक संघामध्ये एक ऐकून 10 दिवसा क्रिकेटचा प्रवास. आज मात्र 9व्या दिवसामध्ये नॉकआउटमध्ये आपण आलो. सुपर 16 चे आज तुम्हाला सामने पाहायला मिळतात. नॉकआउटच्या सामन्यामध्ये 9 धावा गडी बाद झाला. 1 3 वाईट, 1 नो बॉल. 4 चेंडू आशिष मेहरुलचं षटक 10 चेंडूंचं राहिलं. तब्बल 10 चेंडूंचं राहिलं. मात्र धावा देखील 9 पाहायला मिळाल्या आहेत. 1 गडी देखील बाद झालाय. जहांगीर देखील बाद झालाय. नवीन षटकार प्रारंभ होते. स्ट्रॅटेजी आखली जाते, कारण आज प्रत्येक सामना फार महत्त्वाचा आहे. नॉकआउट आहे आज तुम्हाला पूर्ण संधी नाही आहे. लीग स्पर्धा आता संपली. आता मध्ये नॉकआउट लीगमध्ये आपण आलो. नॉकआउट स्टेजला स्पर्धा खेळणं थोडंसं कठीण होतं. 9 धावा धाफरक होती. गडी बाद झाला 1. टॉस जिंकला होता वैष्णवी कोराट संघानं. आशिष मेहरुलने सांगितलं क्षेत्ररक्षण करणार. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर अभि केसरकर या संघाने त्यांना फलंदाजी करावी लागली.
आणि धावसंख्येला सुरुवात मात्र 9 धावांना करत असताना रेबुलवर स्पर्धा म्हटली तर उसली जास्त असते, धावांचा डोंगर तुम्हाला भरपूर वेळा पाहायला मिळत असतो. मात्र आज पहिल्या षटकामध्ये तसं काही चित्र पाहायला मिळालं नाहीये. गोलंदाज परिवर्तन, राज कावंट एक वेगवान चलत गोलंदाज. बघायचं राज किती राज करेल या षटकावरती. लेफ्टावरती विकेट स्क्वेअर कट सदस्य जज करतोय, कव्हर करेल तोपर्यंत मात्र गुड फिल्डिंग, वॉट अ फिल्डिंग, दर्जा आहे फिल्डिंगचा. पॉईंटलाच आपण पाहिलं मगाशी एक खूप सुंदर झेल टेकल ती पडत असताना आता मध्ये धावसंख्या 10 वरती कन्वर्ट होते. 7 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 10 धावा दाबलकावरती. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, भरपूर प्रेक्षक युट्यूबला सामना एन्जॉय करतात. स्वागत आहे सर्वांचं. लागे प्रीमियर लीग पर्व दुसरं सेकंड एडिशन. खूप चांगली स्पर्धा, प्रचंड शिस्त, टायमिंग मॅनेजमेंट देखील भरपूर चांगलं आहे. तेजसने सांगितलं की 9 वाजता चेंडू डिलिव्हर करायचं. एक्झॅक्टली 9 वाजून 4 मिनिटानं आज पहिला चेंडू डिलिव्हर करण्यात आला. प्रचंड शिस्त त्या स्पर्धेमध्ये. खेळून देखील निलेश कोळसकर साहेबांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम, व्हेरी गुड मॉर्निंग. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघाचे संघ मालक, मोस्ट वेलकम साहेब, स्वागत आहे तुमचं देखील. एकदा मिळणार, शंका नाही आहे. गुड फिल्डिंग, चेंडूवरती येतोय तो मयूर आलाय. रबर बॉलवरती ग्रीप तुम्हाला मिळवणं थोडंसं कठीण असतं, कारण रबर बॉलचा सराव फार कमी केला जातो. टेनिसचा सराव पण सर्रासपणे करत असतो आणि या भरपूर काही गोष्टी असतात. चेंडूवरती नियंत्रण ठेवणं, लेंथवरती नियंत्रण ठेवणं, फलंदाजाला थांबवणं, एक्झॅक्ट लेंथ लाईनचा वापर करणं, असे असंख्य प्रश्न असतात गोलंदाजासमोर आणि त्याचा वापर करून ती टेक्नॉलॉजी करावी लागते. बाउन्स डिलिव्हरी ऑप्शनच्या बाहेर, पण त्याने सांगितलं इट्स वाईट. 5 चेंडू आत्तापर्यंत अवांतर पाहायला मिळाले. त्यामुळे षटक 5 जरी षटकांचा सामना असला कांचन तरी असं वाटतं की आता 7 षटकांचा होईल, कारण पहिल्या षटकामध्ये 3 वाईट, 1 नो बॉल, 4 अवांतर चेंडू. ह्या षटकामध्ये 1 वाईट, सुरुवात झाली वाईटनं देखील. धावसंख्या धावा होती 12. एकी चौकार एकी षटकार आत्तापर्यंत पाहायला मिळालं नाहीये. याचं कारण आहे गोलंदाजी अजूनही चांगली झाली. जास्त फटके पण ऑफसाईडला पाहिलेत, कव्हर पॉईंटला जास्त पाहिलेत. एकही फटका अजूनही लॉंगऑनला आला नाहीये. गुड बॅटिंग, व्हाट अ शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक. याच फटक्याची आपण आतुरता वाट पाहत होतो. पहिला षटकार आजच्या या स्पर्धेतील. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. सिद्धेश वास्कर मॅन फ्रॉम बंगारपाडाला नेहमी पुरा हा फलंदाज संघाला आपल्या खूप चांगल्या उंचीवरती नेऊन ठेवत असतो आणि आज या संघाच्या माध्यमातून पहिला षटकार दाखवतोय. बॅकफुटला गेला, जागा बनवले, 4 स्ट्रोक दाखवलाय, प्रचंड ताकदीचा वापर केलाय आणि पहिला षटकार दाखवला. आजच्या रॅगे प्रीमियर लीग 9व्या दिवसातला पहिला षटकार सिद्धेशच्या नावावरती. सिद्धेश वास्कर, अभिजित जाधवी जोडी मैदानावरती. सिद्धेशचं मी कौतुक करेन, कारण अशा परिस्थितीमध्ये सिद्धेश मैदानावरती आला जेव्हा आपला आयकॉनकडून बाद झाला, त्यानंतर आला तो, त्यानंतर खूप चांगली फलंदाजी केली आणि पहिला षटकार देखील दाखवतोय. 18 वरती गडी बाद 1.3 षटकांची सांगता होते. एक्झॅक्टली किती धावा होतील ह्याचा देखील अंदाज वर्तवला जातोय. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघ फलंदाजी करत असताना टॉस झाल्यानंतर गुड बॅटिंग. बघायचं गोलंदाजाला अजून किती कमबॅक करावं लागेल. जाऊ दिलं चेंडूला, सोडून दिलं. यस, गुड डिसिजन. तर चेंडू थोडासा बाहेर होता, पाहिलं, प्रचंड प्रेशर राज केलंय. अजून एक चेंडू वाईट पाहायला मिळतोय आणि अशा रीतीनं 6 चेंडू आत्तापर्यंत अवांतर या संघाच्या माध्यमातून. नॉट अ गुड क्रिकेट. लेंथ चांगली आहे, लाईनवरती कंट्रोल नाही आहे. कारण की आता षटकार सिद्धेशनं मारल्यानंतर गोलंदाज नेहमीच आपण पाहतो जेव्हा फलंदाज मोठा षटकार मारतो तर गोलंदाज थोडं ऑटोमॅटिकली प्रेशरमध्ये येतो आणि तेच प्रेशर पाहायला मिळतंय. पाऊन चेंडू ऑन साईडला, व्हाट अ शॉट, ग्रेट बॅटिंग. अजून एक षटकार. हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. 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 बॅकफुटला येऊन पूल करत असताना फटका पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली शोल्डर लेवलला चेंडू बाउन्स होतोय आणि अशा परिस्थितीत बॅकफुटला जाऊन स्वतःसाठी जागा बनवली आणि खूप चांगला फटका सजवत असताना दुसरा षटकार सिद्धेशच्या बॅटमध्ये. मागच्या 2 चेंडूमध्ये धावा आल्या ते तब्बल 13.
कारण 2 षटकार एक वाईड अशा रीतीनं मागच्या 2 चेंडूवरती खूप वेगाने धाबा आल्यात. ज्या धाबा पहिल्या षटकामध्ये 9 होत्या, कारण 9 धाबा पहिल्या षटकामध्ये येत असताना त्यामध्ये 4 चेंडू अवांतर पाहायला मिळाले आणि या षटकामध्ये देखील 2 चेंडू अवांतर, 2 षटकार महागडे षटक ठरले. 25 धाबा गडी बाद झाले. एक सिद्धेश वास्करनं मात्र टीम मिटिंग घेण्यास भाग पाडलं, कारण ज्या पद्धतीने चेंडू तुटून पडलाय, मागचे 2 फटके खरोखरच त्याचे पाहण्यासारखे होते. त्याचा क्लास दाखवत असताना त्याचं फुटवर्क खूप चांगलं आहे, बॉडीचं बॅलन्स देखील तेवढंच चांगलं आहे, लेंथ लवकर ओळखतोय आणि बॅकफुटला जाऊन जे फटके सजवतोय ते मात्र आल्हादायक प्रेक्षकांना मात्र खूप चांगलं क्रिकेटचं सौंदर्य दाखवत असताना ग्रेट बॅटिंग. 25 धाबा गडी बाद. एक अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील, त्यामुळे किती पॉवरफुल फलंदाजी अजून करायचे सिद्धेश याच्याकडे लक्ष आहे. 17 वरती गेलो 7 चेंडूमध्ये. ग्रेट स्टार्ट. गुड बॉलिंग. पहिला चेंडू भरपूर काळानंतर चांगला पाहायला मिळाला, कारण मगाशी टीम मिटिंग झाली. टीम मिटिंगमध्ये काही तुम्हाला सूचना केल्या जातात आणि त्याचा वापर केला गोलंदाजांना. गुड बॉलिंग. वॉट अ स्विंग. काय स्विंग दाखवला. आउट स्विंगर चेंडू, लेंथ योग्य, बाउन्स खूप चांगला पाहायला मिळाला आहे आणि सिद्धेश बघा स्माइल करतोय. ज्यामध्ये 2 षटकार मारल्यानंतर सिद्धेशला थांबवणं कठीण झालं. राज गावंडला राज्य षटक थोडंसं मागणं ठरलं, कारण 16 धाबा आत्तापर्यंत कांच्या आपण पाहतोय या षटकामध्ये. मागच्या 5 चेंडूमध्ये त्यामध्ये 2 चेंडू अवांतर देखील पाहिले, 2 षटकार पाहायला मिळाले, मात्र गडी अजूनही बाद करता आला नाही. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. 25 लॉस ऑफ दी 1 विकेट. रायगड प्रीमियर 2026 एडिशन 2. वेलकम एव्हरीवन. ग्रेट बॅटिंग वन्स अगेन. उंची जास्त, लांबी कमी, मात्र गॅपमध्ये यस लँडिंग होते, सेफ लँडिंग आणि मिळणार ती एकच धाव. पुन्हा सिद्धेशला मिळणार ती स्ट्राईक आणि अशा रीतीनं 2 षटकांची सांगता होते. 26 धाबा गडी बाद. एक पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धाबा आणि केतन हेच सांगतोय की धावांवरती नियंत्रण ठेवणं ही काळाची गरज आहे. सिद्धेश खेळतो 9 चेंडूमध्ये 18 धाबा. जवळजवळ त्यानं प्रत्येक चेंडूमागे 2 धाबा उभारल्यात. खूप चांगला बॅटिंग स्टाईल पाहायला मिळतो त्याचा. आणि अभिजित जाधव खेळते 2 वरती. अभिजितनं फक्त 2 चेंडू फेस केले आतापर्यंत, सिंगलवरती जास्त कॉन्सन्ट्रेट केलंय आणि 26 धाबा गडी बाद झाले. 13 मिनिटामध्ये 2 षटकं कंप्लीट केलेत. हे जय पवार तुम्हाला सांगत असताना वारंवार. खूप चांगलं पॅनल. यस 13 मिनिटामध्ये 2 षटकं फेकण्यात आलेली आहेत. ॲज एनी कॉस्ट तुम्हाला 20 मिनिटामध्ये 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. प्रचंड शिस्त. प्रत्येक चेंडूवरती लक्ष आहे. तेजस मात्रे यांची कडी नजर, विशाल जितेकर असतील, सर्व आयोजक असतील आमचे, मंगेश वाकडीकर यांच्या संकल्पनेत रायगड प्रीमियर लीग उदयास अली कांचन. पाहता पाहता 5 पर्व देखील पूर्ण केलेत. 6 पर्व यावर्षी आपण पाहिलं महेशजी कडू यांच्या माध्यमातून. उरणमध्ये 5 पर्व, पनवेल तालुक्यामध्ये 6वं पर्व उरण तालुक्यामध्ये महेशजी कडू यांच्या माध्यमातून आपण पाहिलं मागच्या वर्षी. आणि ही संकल्पना देखील खूप चांगली पाहायला मिळते. मागच्या वर्षी यामध्ये रायगड प्रीमियर लीग एडिशन 1 आपण कंप्लीट होताना पाहिलं आणि एडिशन 2 देखील आपण कंप्लीट होताना पाहतोय. यशाच्या शिखरावरती पोहोचणारी स्पर्धा, प्रचंड शिस्त आणि सर्वकडून एका व्यासपीठावरती 15 तालुक्यांना एका व्यासपीठावरती आणणारे व्यासपीठ म्हणजे रायगड प्रीमियर लीग. अभिमान आहे आम्हाला रायगड प्रीमियर लीगचा, का ज्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये मागच्या कित्येक वर्षामध्ये भरपूर कडून जो उच्चांक दाखवला आहे, त्यांचं कीर्तिमान त्यांना प्रस्थापित केलं आहे, ही देखील खरोखरच अभिमानास्पद गोष्ट म्हणावी लागेल. तिसऱ्या षटकात प्रारंभ केतन येतोय ॲज आयकॉन, बायकर मॅन, ज्याने प्रचंड प्रसिद्धी प्राप्त केली मागच्या कित्येक वर्षामध्ये. क्रिकेटवर अक्षरशः अधिराज्य गाजवणारा खेळाडू केतन म्हात्रे. स्विंग बॉलचा वापर करत आहे तिसऱ्या षटकामध्ये. ऑन साईडला नो लुक शॉट, कारण लक्ष एक दुसरीकडं. नो लुक शॉट मध्ये कन्वर्ट करत असताना एकच धाव मिळणार. गुड फिल्डिंग. सिद्धेश वास्कर एका धावावरती समाधान मानतोय. मागच्या 2 चेंडूती मारले ते 2 फटके षटकार, ते आम्ही विसरू शकणार नाही आहोत. अभिजित जाधव आला, भरपूर काळानंतर अभिजितला स्ट्राईक मिळाली. मागच्या 2 चेंडूत अभिजितनं मात्र 2 सिंगल काढल्यात. 27 गडी बाद. 13 चेंडूंचा खेळ आत्तापर्यंत संपलाय. 5 षटकांच्या सामन्यात कंपल्सरी चेसिंग नॉकआउटची आज ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. राऊंड विकेट. ओ गुड बॉलिंग. खूप चांगला स्विंग दाखवत असताना लेंथ चांगले आहे, अंदाज चांगला आहे, अनुभव देखील भरपूर आहे केतनकडे सध्या. आणि त्या अनुभवाला मात्र वापरत असताना समोर ठेवत असताना चेंडू ऑफच्या थोडासा बाहेर जात असताना गुड बॉलिंग. 27 वरती 1 स्विंग चेंडूचा वापर करत आला. ही देखील एक चांगली संकल्पना या स्पर्धेमध्ये. नवीन नवीन संकल्पना राबवत असणारी स्पर्धा पिकअप स्ट्रोक. आणि आता मध्ये समाचार घेतलाय अभिजित जाधवच्या बॅटमध्ये येतोय पहिला षटकार.
समोर चेंडू आणि खूप चांगला फटका दाखवायला. कॉन्फिडन्स बघा फटक्यामध्ये किती होता. कॉन्फिडन्स स्ट्रोक म्हटलं तरी हरकत नाही आहे. जेव्हा त्याने पहिला षटकार दाखवला आत्तापर्यंत 3 षटकार 33 धाबा 1 गडी बाद. किती कमबॅक करेल खेळतान आणि किती चांगली फटकेबाजी अभिजित दादा दाखवेल हे देखील महत्वाचं आहे. ते घुमाखे अजून एक चांगला फटका. बॅक टू बॅक 2 षटकार. ग्रेट बॅटिंग वन्स अगेन अभिजित जाधव. हे प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. हे रायगड थँक्यू डीजे. प्रीमियर लीग सामना याच दरम्यान आमचे समीर सोमने सरांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम समीर सर. व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं. हा देखील चेंडू फार चांगला होता. मध्ये जेव्हा त्याने फटका सजवला बॅकफुटला गेला जागाच बनवली शॉटसाठी आणि पुन्हा एकदा आपला दर्जा दाखवत असताना बॅक टू बॅक 2 षटकार दाखवले. 39 धाबा 1 गडी बाद. केतनला सांगण्यात आलंय काहीतरी सूचना करण्यात आल्यात. पण ते चेंडू खराब नव्हता. मागचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन होता मात्र हा चेंडू खूप चांगला होता हार्ड लेनवरती आणि त्यानंतर मात्र 39 धाबा 1 गडी बाद. ऑन साईडला अजून एक फटका सदस्य जज करतोय त्याच्या बाक्यामध्ये. ओ व्हॉट अ कॅच. सुशांत मोकल उर्फ गोट्याने झेल टिपलाय आणि आपला दर्जा दाखवत असताना परतावं लागेल फलंदाजाला. 39 वरती दुसरा धक्का. सपान असतं क्रिकेटचं आणि स्वप्न आम्ही कधी विसरू शकणार नाही आहोत. बघा किती खूप चांगला जजमेंट होता मोकलचा. खूप आपल्या उजव्या बाजूला जवळजवळ 10 ते 15 पावलांचं अंतर. आपल्या उंची जास्त गेली. शॉटमध्ये थोडासा नाराज झालाय फलंदाज का ज्यामध्ये 2 षटकार दाखवले बॅक टू बॅक. त्यानंतर मात्र केतनची रिॲक्शन बघा. ही रिॲक्शन यासाठी होती कारण केतनला बॅक टू बॅक 2 षटकार मगाशी आलेत. त्यानंतर त्याची रिॲक्शन बघा. वेस्ट विलियम कोलाट संघ आपण पाहतोय. ही बघा रिॲक्शन. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. हेच वेळ आहे या क्रिकेटचं. आम्हाला ॲक्शन रिॲक्शन या संपूर्ण गोष्टी पाहायला मिळतात. 39 2 गडी बाद. नवीन फलंदाज शेवटचा चेंडू. कॅप्टन ऑफ द टीम यस अभि केसरकर आलाय तो 4थ्या क्रमांकावरती. 39 2 शेवटचा चेंडू या षटकातील 3ऱ्या षटकातील. एकच सहा मिळणारे शंका नाही आहे. चेंडू गेलाय तो लॉंग ऑफला कव्हर करेल. दुसऱ्या बॅटचा कॉल केलाय. मग ते चेंडू येणं वाकणं उचलणं फेकणं रन गॅदर पिकअप ग्रीप अँड थ्रो थोडासा उशीर झालाय. केतनला कलेक्टिंग थोडंसं गॅदरिंग करताना थोडासा उशीर होतो आणि त्याचमुळे की काय या 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहे. ॲक्शन रिप्ले पाहणं खूप गरजेचं असणार आहे आणि खूप एक्साइटमेंट असणार आहे कारण हा बघा तो थोडासा वाईडिश होता आणि केतन थोडासा नाराज झालाय कारण एक्झॅक्टली थ्रू बाउन्स होता. जर तो डायरेक्टली असता चेसवरती ऑन द स्टंप असतं तर काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र तसं नाही आहे. चेंडू बाउन्स थ्रो आलाय आणि गॅदर करण्यास थोडासा उशीर झालाय आणि धाव फलक 41 धाबा गडी बाद झाले 2. कच्चे किती धाबा आल्या षटकामध्ये. सीधे भास्कर खेळतो 19 वरती. अभि खेळतो 2 वरती. 2 गडी बाद 41 धाबा 3 षटकांची सांगता होते. कंचित किती धाबा आल्या त्या षटकामध्ये. या षटकामध्ये धाबा आल्या त्या 15. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 9 धाबा. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 17 धाबा. तिसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 15 धाबा. मात्र सिद्धेश अजूनही मैदानामध्ये सिद्धेशकडे लक्ष असणार आहे. सिद्धेशला या षटकामध्ये खूप कमी स्ट्राईक मिळाली. केतन म्हात्रे ॲज आयकॉन भरपूर प्रेक्षकांची मने जिंकलीत कारण मागच्या कित्येक वर्षामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून त्यांना जे नाव लौकिक केलं आहे. बायकर मॅन भरपूर गाड्या त्याच्या नावावरती आहेत. स्वतःचं एक शोरूम देखील ओपन करू शकतात. एवढ्या गाड्या त्यांना क्रिकेटच्या माध्यमातून मेहनत आहे त्यामागे भरपूर. कारण कांचन मी पाहिलं केतन म्हात्रेला तो कवसामध्ये नेटवरती प्रॅक्टिस करतोय. एका वेळेला 200 बॉल तो फेस करत असतो. ही मेहनत आहे त्यामागे. तुमची नजर किती आहे चेंडूवरती. फिटनेस किती आहे. भरपूर खेळाडू भरपूर क्रिकेटसाठी मेहनत करतात आणि त्याचं तुम्हाला फळ देखील मिळत असतं या क्रिकेटच्याच माध्यमातून. चला हरिअप प्लीज. वेळ वाया घालू नका. समीर सोमने यांचं देखील आगमन झालं आहे. समीर सोमने सर वेलकम. स्वागत आहे तुमचं. रॅकेट 2026च्या पर्वामध्ये 41 वरती 2 गडी बाद. विशाल जितेकर खूप चांगली भूमिका या स्पर्धेमध्ये. तेजस म्हात्रे खूप चांगली भूमिका या स्पर्धेमध्ये. सर्वांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण प्रचंड शिस्त स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. मागच्या 8 दिवसामध्ये आणि 9व्या दिवसामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. रॅकेट 2026
पर्व दुसरं कोणाचे परिवर्तन आशिष मेहरुल पहिल्या षटकामध्ये आला होता स्टेट ड्राव केतन मात्र बॅकअप खूप चांगलं देतो एकच धाव मिळाली दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न थ्रो बघा ॲक्शन बघा कनेक्टिंग बघा हेच तर क्रिकेटनं हे क्रिकेट आहे तुमचं आणि अनुभवातनं हे क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते 42 धाबा किती धाबा होतील कॅप्टन ऑफ द टीम अभि केसरकर आलाय मैदानावरती अभि स्ट्राईकला आहे अभिवरती बघायचं आहे की आपण कशा पद्धतीने जबाबदारी संघनायकांना दिलेली आहे संघ मालकांना देखील त्यांचे संघ मालक देखील मंचावरती आहेत त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय एका बाजूला वैष्णव इलेव्हन कोलाड आशिष मेहरुलच्या नेतृत्वाखाली संघ उतरलाय टॉस जिंकला क्षेत्रक्षण स्वीकारलाय ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर अभि केसरकरचा संघ ज्याला सांगितलं या फलंदाजी करा पहिल्या षटकामध्ये सुरुवात थोडीशी अलकडत झाली 9 धाबा आल्या दुसऱ्या षटकामध्ये 17 धाबा तर तिसऱ्या षटकामध्ये 15 धाबा आल्यात अवांतर चेंडू आत्तापर्यंत 6 फेकण्यात आलेत कारण आत्तापर्यंत 5 वाईट 1 नो बॉल असे ते अवांतर 6 धाबा देखील आल्यात 2 गडी देखील बाद झालेत 5 षटकांच्या सामन्यामध्ये आतमध्ये येणारा चेंडू कट दाखवला डीप कव्हरमधनं नो मॅच मध्ये चेंडू निघून जातो गोळीच्या वेगानं पहिला चौकार आजच्या स्पर्धेतील दिबा पाटील यांच्या नावासाठी लढा सुरू आहे आता आपण दिल्लीला जंतर मंतर देखील आपण हा लढा दिलाय आंदोलन सुरूच आहे लेफ्ट साईडच्या थोडासा बाहेर चेंडू मध्ये पंच सांगतील येस वाईट शेवटच्या क्षणाला भरपूर असा विचार केला जय पवार सरांनी सांगितलं चेंडू एक्झॅक्टली थोडासा बाहेर होतं लेग स्टंपच्या आणि हे सांगत असताना 7वा चेंडू वाईट आहे 4थं षटक मार्गाचं असताना दर्शक धाव फलकावरती खूप चांगले धावसक पाहायला मिळते सध्या तरी 47 धावा 47 लास्ट ऑफ द 2 विकेट्स प्रोग्रेस इन द 4th ओव्हर नाव बाउन्स मध्ये खूप लवकर खेळलाय या चेंडूवरती चौकार षटकाची नेहमी अपेक्षा असते कारण ह्या चेंडूवरती बाउन्स जरी असता तरी शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि पंचाने सांगितले तो चेक केला जाईल फलंदाजाचा रिव्ह्यू आहे पंचाने तो वाईट दर्शवल्या मात्र फलंदाजाचा रिव्ह्यू आहे चेंडूवरती फेर दिले पंचानं वाईट साठी रिव्ह्यू दाखवलाय यस 47 5 षटकांच्या सामन्यामध्ये किती धावा होतील याची देखील अपेक्षा प्रेक्षकांना देखील भरपूर अंदाज बांधलेत किती 60 70 75 कारण केतरमध्ये असं का फलंदाज देखील ॲज अ ऐकून ज्याने 50 धावा देखील स्पर्धेत पूर्ण केल्यात आणि फेअर डिलिव्हरी येस इट्स अ फेअर डिलिव्हरी येस खूप चांगला निर्णय पंचांचा ऑप्शन थोडासा बाहेर चेंडू येस 47 धावा 2 गडी बाद सिद्धेश वास्करला थांबवणं थोडंसं कठीण आहे कारण सेट फलंदाज आहे 11 चेंडू 20 धावा कुठल्या तर 2 षटकार देखील दाखवलेत अशा फलंदाज थांबवणं थोडंसं कठीण होतं आहे स्टेट खूप चांगला फटका सजवला आहे अलॉंग द कार्पेट वापर केला आहे मात्र पायांचा केतन दुसऱ्यांदा चेंडू केतन याली मात्र बॅकअप देतोय मगाशी लॉंग ऑनला होता आता मध्ये स्ट्रेट डाऊन लॉंग ऑफला त्याला एक्झॅक्टली आपण पाहतोय एक धाव निश्चित मिळाली 50 धावा दापलकावरती वेलकम 50 50 धावा दापलकावरती 50 धावा तुमचा विश्वास आहे कारण तुम्ही 50च्या पुढे चालला तर आत्मविश्वास देऊन जा तुम्हाला आकडा आणि तो आकडा गाठला ग्रेट बॉलिंग खूप सुंदर डिलिव्हरी ब्युटिफुल डिलिव्हरी कारण समोर चेंडू आणि फलंदाज मात्र याला बीट करत असताना थोडं चेंडू स्किड झालाय टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो की ज्यावेळी मातीची आणि शेणांची खेळपट्टी असते ज्यावेळी चेंडू स्किड होतात मात्र कॉन्क्रीटवरती रबर बॉल स्किड होणं थोडंसं कठीण असतं 50 धावा 2 गडी बाद शेवटचा चेंडू या षटकातील खूप चांगले नियंत्रण आहे मी म्हणे गोलंदाजी मध्ये कारण मागच्या षटकामध्ये आलेल्या धावा या षटकामध्ये फार कमी पाहायला मिळाल्या त्या तुलनेने फुल टॉच चेंडू ऑन साईडला मोठा प्रहार आणि फलंदाज बाद 50 वरती 3 धक्के परतावले की सिद्धेश वास्करला देखील 13 चेंडूमध्ये 22 धावांची केलेला पूर्ण विराम देतोय आणि अशी रीती 3 गडी बाद 50 धावा 4 षटकांची सांगता होते हे लीग सामना भरलाय मानाचा हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा दोन्ही संघांना विनंती करतो की टॉससाठी आपण लगेच
उपस्थित राहायचं इथे. मैस्पोर्ट शेलगर जीवदानी बामणडोंगरी स्त्री केदारनाथ 11 या आपण टॉससाठी उपस्थित राहा. 50 धावा दाबलकावरती पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 9 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या तब्बल 17 धाबा, दोन षटकामध्ये 26 धाबा आपण पाहिल्यात. मात्र मागच्या 2 षटकामध्ये आल्या त्या फक्त 24 धाबा. का तिसऱ्या षटकामध्ये केत्यांच्या आल्यात त्या तब्बल 15 धाबा आणि या षटकामध्ये आल्यात त्या आशिष मेहरुलच्या 9 धाबा. आशिषनं पहिले षटक देखील 9 धाबा दिल्या होत्या. मध्ये तेव्हा त्याने 4 चेंडू अवांतर फेकले होते. या षटकामध्ये देखील त्यानं 9 धाबा दिल्यात. म्हणजे 2 षटकामध्ये त्यानं 2 गडी बाद करून 18 धाबा दिल्यात. तर एकूण धावफलकावरती 50 धाबा 3 गडी बाद. शेवटचं षटक सुरू असताना रॅकेट प्रीमियर 2026 पर्व आपण पाहतोय. टॉससाठी मी आमंत्रित करतो दोन्ही संघांना. मैस्पोर्ट शेलगर जीवदानी बामणडोंगरी आणि श्री केदारनाथ 11 मुरुड तलेकर मुरुड प्लीज टॉससाठी आपण उपस्थित राहा. जय पवार सर टायमिंग अलर्ट करतील तुम्हाला की एक्झॅक्टली किती टायमिंगमध्ये तुम्ही षटकं फेकले. 20 मिनिटाचा तुम्हाला अवधी देण्यात आला कारण आज 8 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे आज थोडंसं आम्हाला देखील चॅलेंजिंग आहे. मध्ये सामना खूप एक्झॅक्ट टाईमवर सुरू झाला आहे. 9:04 पहिला चेंडू फेकण्यात आला आहे. ही लक्षात असू द्या. शेवटचं षटक गोलंदाजीमध्ये परिवर्तन. स्लॉग हिट स्लोअर डेट षटकामध्ये आले तो गोलंदाज जुगल करत आला. शेवटच्या षटकामध्ये गुड बॉलिंग. जुगलवरती मात्र जुगलबंदी पाहायला मिळणार का हा देखील प्रश्न पडलाय. खूप चांगली धावसं की आतमध्ये येणार चेंडू इन स्विंग केलं चेंडूला आणि फार अशी कमी गोलंदाज असतं की अशा पद्धतीनं इन स्विंग करत असतं चेंडूला. आउट स्विंग करता आपण भरपूर वेळा पाहत असतो. मात्र इन स्विंग करणं फार कठीण असतं आणि ते करून दाखवलं गोलंदाजानं. 50 वरती 3. अपेक्षा भरपूर होती. फुलटॉस चेंडू देखील पार करू शकणार नाही. पंचांचा इशारा येतोय. 1 धाव फलकावरती. नो बॉलचा इशारा आला जय पवार सरांकडनं. अवंतर धावसंख्येत वाढ होणार. 1+1 येस ओव्हर द वेस्टसाठी हा रिव्ह्यू आहे. चेक केला जाईल कारण हा शतकक्षणाचा रिव्ह्यू आहे. 50 धाबा कधी पाहायला मिळाल्यामध्ये जी सुरुवात झाली होती विस्फोटक सुरुवात झाली होती. पहिल्या 2 षटकामध्ये 26 धाबा आल्या होत्या. मग मागच्या 2 षटकामध्ये 24 धाबा आल्यात. त्यावेळी कंट्रोल करण्याची पुन्हा एकदा पाहायला मिळाली आणि 50 धाबा. नो बॉलचा इशारा आला आहे. येस ॲब्सोल्युटली नो बॉल. पुरे सरांनी सांगितलं की नो बॉल आहे. त्यावेळी 1+1 2 धाबा आणि 52 धाबा दाफलकावरती. हा बघा चेंडू एक्झॅक्टली कमरेच्या वरती ज्याला बीमार म्हटलं जातं. जो चेंडू खराब संबोधला जातो क्रिकेटच्या भाषेमध्ये. सर्व मान्यवरांचं स्पर्धेमध्ये बघायचं सर्व खेळाडूंचं सर्व आमच्या आयोजकांचं आणि सर्व संघ मालकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वागत करतो. जे प्रेक्षक यूट्यूबला आम्हाला एन्जॉय करतात रॅकेट प्रीमियरच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमचं देखील स्वागत आहे. वॉटर स्विंग आणि खूप चांगला फटका दाखवला लॉकअपच्या डोक्यावरनं. हँडसम टेरिबिक शॉट. दॅट्स अ 6. रायगड ठाणे जिल्ह्यात रायगड प्रीमियर लीगची चर्चा आहे अख्ख्या महाराष्ट्रात. निश्चित रायगड प्रीमियर लीगची चर्चा भरपूर आहे. भरपूर काळांमध्ये षटकार पाहायला मिळाला. हा बघा किती चांगला फटका दाखवला आहे. हा बॅकलेट ट्रिमेंडस पॉवर वंडरफुल टायमिंग अमेझिंग शॉट दॅट वॉज ओव्हर द टॉप ऑफ द लॉंग ऑफ अँड दॅट्स अ ह्यूज 6. 30चा षटकार पाहायला मिळतोय. भरपूर काळ झाला मध्ये षटकार पाहायला मिळाला नव्हता. त्यानंतर मध्ये षटकार येतोय तो कल्पेश मोहितेच्या बॅटमधनं आलेल्या षटकार दाखवल्या. पहिल्या जे षटकारनं आपल्या इनिंगची सुरुवात करतोय विस्फोटक सुरुवात करतोय आणि दाखवून देतोय यस मी आलोय. 58 धाबा. आत्ता आतमध्ये येणार चेंडू आणि खूप चांगला फटका सजवलाय. मध्ये चांगला शरीराला एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये एकदा पूर्वी दुसऱ्या वेळेचा प्रयत्न थ्रो मात्र वाईड एज आणि 2 धाबा पूर्ण केल्यात. थोडंसं षटक पंचांचा एक शॉटचा इशारा आलाय. किती लक्ष आहे बघा जय पवार सरांचं. खरं तर पॉपिन क्रीजमध्ये बॅट न लावता माघारी गेल्या फलंदाजाला एकच धाबा कधी अंकित केली जाईल. 59 धाबा. मागच्या 3 चेंडूवरती भरपूर काही घडामोडी झाल्यात. कारण मागचा एक चेंडू नो पाहायला मिळाला. त्यानंतर षटकार त्यानंतर त्यामध्ये सिंगल पाहायला मिळाली. 59 धाबा दाफलकावरती 59. शेवटचे 3 चेंडू बघायचं किती टार्गेट सेट करेल तो पोलादपूर संघ. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघ वर्सेस वैष्णव 11 कोलाड या 2 संघांमध्ये ही फाईट आपण पाहतोय.
चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. चेतेश जज करतोय लॉंग ऑफला. वेल जजमेंट. खूप चांगला झेल. मयूर गावंड चेंडू घाली फलंदाज बाद. अजून एक धक्का क्रमांक 4 59 वरती 4 धक्के. अजून एक धक्का मैदानावरती. शेवटची काही चेंडू राहिले तर मात्र 2 चेंडू राहिले. कमबॅक चांगलं केलं गोलंदाजांना जुगल करतनं. जुगल सुरुवातीला सुरुवात चांगली केली, नंतर मात्र नंतर षटकाराला पुन्हा त्या धक्क्यातनं साबारा षटकार देखील आला होता आणि अशा धक्क्यातनं साबारणं कठीण असतं गोलंदाजाला ते डेट षटकांमध्ये. आणि जुगल खूप लवकर सावरलाय आणि धावसंख्या 59 4 गडी बाद 4.4 षटकांची सांगता होते आणि 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 2 more डिलिव्हरीज टू गो ऑफ द फर्स्ट इनिंग. ऑन साईडला पुल करत असताना मिळणार ती एक धाव. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होणार नाहीये कारण ज्या पद्धतीनं चेंडूवरती येणं वाकणं उचलणं फेकणं झालं आहे. मात्र शेवटच्या मुमेंटला 2 धावांचा प्रयत्न केला देखील नव्हता. मात्र ज्यावेळी पाहिलं की थ्रू थोडासा वाईड इश होते आता मात्र 2 धाबा पूर्ण केल्या आहेत. 61 धाबा 61 लॉस ऑफ द 4 विकेट्स. लास्ट डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. चला दोन्ही संघाने विनंती. महेश स्पोर्ट शेलगर जीवदानी बामणडोंगरी श्री केदारनाथ इलेव्हन तलेकार मुरुड दोन्ही संघाने विनंती. टॉससाठी लगेच आपण उपस्थित राहायचे. शेवटचा चेंडू फायनल ऑफ दिस ओव्हर. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन आणि खरोखरच चकवा देणारा चेंडू 61 वरती लक्ष समाप्त झालंय आणि 62 धावांचं लक्ष. हा चेंडू बघा ऑफ कटर. वॉट अ ग्रेट बॉलिंग. अशी चेंडू फार कमी पाहायला मिळते. दुसऱ्यांदा चेंडू त्यांना ऑफ कटर दाखवलाय कारण ज्यावेळी चेंडू तिसरा त्यांना ऑफ कटर टाकला होता तो चेंडू शेवटचा टाकला गोलंदाजानं आणि अशा रीतीने 61 वरती हे पहिलं सत्र समाप्त झालं. 4 गडी बाद झाले आहेत 5 षटकांच्या या सत्रानंतर. 61 धावा सेट करणं 62 धावांचा लक्षाचा बाटला करायचा आहे तो मात्र वैष्णव इलेव्हन कोलाड या संघाला. बघायचं दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल. कोण शिकणार कोण हरणार. कोण हा सामना जिंकून पहिला संघ टॉप 8 मध्ये क्वालिफाय होणार याची उत्तर मिळणार तुम्हाला कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून. यास आपण आमंत्रित करूया आमचे कर्जतचे अतिशय चांगले समालोचक समीर सोमणे सरांना मी विनंती करेन. येस तर आमची विवेक पाटील हे देखील महानगरपालिकेचे एक चांगले कर्तव्यदक्ष अधिकारी हे देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. स्वागत आहे तुमचे विवेक. भरपूर काही लोक या स्पर्धेला एन्जॉय करतात कारण क्रिकेट आपल्या नसनसात भिनलं गेलेलं आहे आणि लवकरच काही दिवसानंतर CM म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं खारघर नगरीमध्ये आगमन होणार आहे. त्यामुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांची जबाबदारी सध्या तरी भरपूर वाढलेली आहे आणि ती जबाबदारी स्वीकारत असताना स्वागत आहे सर्वांचं तुमचं. या आपण म्हणणार आहोत लगेच दुसऱ्या सत्राकडे 62 धावांचा लक्षाचा बाटला करायचा आहे. खूप सुंदर ॲटमॉस्फिअर रायगड प्रीमियर लीग 2000 पर्व दुसरं. सकाळच्या अत्यंत आल्हादक प्रसन्न वातावरणामध्ये स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 9:45 आणि 62 धावांचा लक्षाचा पाठला करणार का वैष्णव कोलाड संघ की ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघ 62 धावांवरती या संघाला थांबवणार का. एक नव्हे अनेक प्रश्न. सुपर 16 मध्ये पहिला कोणता संघ यावेळी मात्र क्वालिफाय होईल याची देखील उत्तर शोधूया. या ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये समीर सोमणे सरांना. थँक्यू सो मच. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी या. महेश स्पोर्ट शेलघर जीवदानी बामणडोंगरी विरोधात श्री केदारनाथ इलेव्हन तळेखार मुरुड
दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी त्वरित या. महेश स्पोर्ट्स जीवदानी शेलकर आणि सी केदारनाथ 11 तलेकर मुरुड या दोन संघांमध्ये आपण टॉस करतोय. टॉस तुम्ही जिंकलाय का? मुरुड संघाने टॉस जिंकलाय. आपला निर्णय फक्त अपेक्षित असल्याने सामना आपण लगेच सुरू करणार. काय निर्णय असेल तुमचा? गोलंदाजी करू. संपूर्ण संघ पाहायला मिळेल आम्हाला जो आम्ही पहिल्या दिवशी पाहिला. फक्त बदल झाला, मी आलो आज. ओके, ऑल दी बेस्ट. तर या आपण सामन्याला सुरुवात करूया. 5 षटकांच्या सामन्यामध्ये 62 धावांचा लक्ष्याचा पाठला करायचा. कॉमेंट्री बॉक्समध्ये या आपण हलकंसं परिवर्तन करूया. ऐकूया आपण समीर सोमने सरांना या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर. या अगोदर खरं तर मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तीनही भाषांमध्ये जेव्हा समालोचन ऐकायला मिळतं आम्हाला रायगडामध्ये, तेव्हा आवर्जून मच्छिंद्र पाटील सर कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत, हे आम्हीही जाणतो. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी, हिरंबा गणनायका गजमुखा बघता बहुतोषवी. जो आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तो सध्या स्क्रीनवरती आहे, DJ सूरज, त्याचंही स्वागत. आणि सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. सुपर 16मध्ये हा सुपर 16चा आज धमाका आहे. खेळाडूंनी आयोजित केलेली खेळाडूंसाठीची स्पर्धा स्वर्गीय नितीन नाईक व श्रेया स्पोर्ट्स कोपर पुरस्कृत, को स्पॉन्सर बाय सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, JM म्हात्रे चॅरिटेबल संस्था, आदर्श स्पोर्ट्स पनवेल आयोजित रायगड प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरा आणि आजचा स्पर्धेचा 9वा दिवस आहे. 8 दिवस आपण ग्रुप स्टेजमधील मॅचेस पाहिल्या. प्रत्येक दिवसामध्ये 2-2 संघ पुढे सरकलेत. अर्थातच सुपर 16मध्ये आणि सुपर 16ची पहिलीच मॅच तुमच्यासमोर आहे. वैष्णवी 11 कोलाड आणि त्यांच्या विरोधात ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर. रायगडाचे 15 तालुके आणि 15 तालुक्यातील 16 संघ आज मात्र इथे खेळणार आहेत, ते देखील नॉकआउट स्टेजमध्ये. म्हणजे तुम्हाला पुन्हा संधी नाही. ग्रुप स्टेजमध्ये मच्छिंद्र पाटील सर तुमच्याकडे 2 संधी होत्या, परंतु आता कोणती संधी नाही मागे वळून पाहण्यासाठी. इथे जिंकाल तर पुढे जाल, सुपर 8मध्ये दाखल व्हाल. तर 62 धावांचा पाठलाग करायचे वैष्णवी 11 कोलाड संघाला. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे अर्थातच केतन म्हात्रे आणि नॉन स्ट्रायकर एंडला बॅटर आहे विशाल जितेकर. हो, पहिलाच बॉल, चांगला बॉल टाकलाय गोलंदाज कल्पेश मोहितेने. सन्माननीय निलेशजी कोलस्कर साहेबांनी पुरस्कृत केलेला वैष्णवी 11 कोलाड. तर दुसऱ्या बाजूला
ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर. पहिल्या चेंडू निर्धाव टाकलाय. हो पिक केला बॉल, लवकर पिक केला, लेंथ पर्यंत पोहोचला, पाय पुढे काढून फटका खेचला लॉंग ऑफला. केतन मात्रेने ठोकला इथे पहिला षटकार या इनिंग मधला. प्लेयर आहेत, आयकॉन प्लेयर आहे केतन मात्रे. नावातच जादू आहे, नावातच जलवा आहे असा केतन मात्रेने पहिलाच फटका खेचला, तो देखील लॉंग ऑफला. षटकार 6 धावा. शॉर्ट पिच बॉल पूल केलाय, बॅकफुटला जात असताना बॉल फेकून दिला मिड विकेटला. केतन मात्रेचा जलवा. बॅक टू बॅक 2 षटकार. हा बादशाह आहे, बादशाह केतन मात्रे. सहजरित्या बॉल पिक करतो. या अगोदर पाय पुढे घेतला होता, आता थोडा मागे गेला. पायांची हालचाल पहा किती चांगला. फुटवर्क चांगला असावा लागतो आणि त्याच फुटवर्कच्या जोरावर आतापर्यंत सलग 2 षटकार खेचलेत ते केतन मात्रेने. चांगली सुरुवात करून दिली वैष्णवी 11 कोलाड संघाची. नॉन स्ट्रायकर एंडला गेल्या वर्षीचा विजेत्या संघातील खेळाडू. ओ फटका इथे फसला. ही कॅच महत्वाची आहे आणि कॅच घेतल्या केतन मात्रे बाद. मोठी विकेट. गोलंदाज कल्पेश मोहितेने विकेट घेतले. 2 षटकारांचं प्रत्युत्तर दिलं आणि सर्वात मोठी विकेट केतन मात्रे आउट. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. पुन्हा त्याच पद्धतीचा फटका खेचायचा होता. गती थोडी जास्त होती, इम्पॅक्ट चांगला झाला नाही आणि आर्यनने वाडिश लॉंगॉन आणि मिड विकेटच्या दरम्यान एक चांगला झेल टिपला. सर्वात मोठी बातमी आजच्या सकाळच्या सत्रातील, कारण ज्या खेळाडूला पाहण्यासाठी गर्दी होते क्रीडा नगरीमध्ये, ज्याची बॅटिंग सर्वांना आवडते आणि केतन मात्रेची विकेट घेतल्यानंतर जांगीडने देखील मोठा जल्लोष केला. कारण त्याला ठाऊक आहे या मॅचमध्ये आपल्याला जर का विजयी व्हायचं असेल तर केतन मात्रेची विकेट फार महत्त्वाची होती. चर्चा करत होतो मी, गेल्या वर्षी श्रीजा 11 हा संघ रनरअप राहिला होता आणि सुयोग स्पोर्ट्स चंदन 11 हा संघ मात्र चॅम्पियन झाला होता गेल्या वर्षीचा आणि विशाल जितेकर याचं स्वप्न पूर्ण झालं होतं रायगड प्रीमियर लीग जिंकण्याचं. तोच सध्या मैदानात आहे, स्वतः आयोजक देखील आहे, परंतु आता प्रमुख भूमिका त्याला देखील बजवायची आहे कारण केतन मात्रे बाद झाला. मैदानात दाखल होतोय रायगडचा बारावरती 1 सुशांत मोकल रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित. सर्वांचा लाडका गोठ्या या टोपण नावाने देखील सुप्रसिद्ध. परंतु कल्पेश मोहितेने विकेट घेतले. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. 62 धावा त्यांना डिफेंड करायचे. कंपल्सरी चेसिंग आजच्या संपूर्ण दिवसभरातील निर्णय म्हणजे 62 धावा कराव्याच लागतील. बाकूटला जाऊन पंच केलाय बॉल. स्वीपर कव्हरच्या दिशेने हा स्ट्रोक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेक झाले विकेट कीपर, परंतु थोडा थ्रो दूर होता त्या कारणासोबत सहजरित्या 2 धावा घेतल्या. पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये, रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये कुठेही रिस्ट्रिक्शन्स नसतात फिल्डिंगचे. हा मला असं वाटतं की काही ठिकाणी 5-6 5-4 काय वेगवेगळ्या पद्धतीने असतील, परंतु इथे पॉवर प्लेचे रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. आय प्रोटेक्शन गॉगलने सध्या मैदानात खेळतोय सुशांत मोकल. कल्पेश मोहितेने महत्त्वाची विकेट घेतल्या. 62चं टार्गेट आहे. लोअर फुल टॉस बॉल व्यवस्थित ड्राईव्ह करू शकला नाही. पॉईंट रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. एक्स्ट्रा कव्हरला असलेला प्लेअर सिद्धेश वास्कर चांगली कामगिरी ग्रुप स्टेजमध्ये केली होती. सिद्धेशने फेक करेल, परंतु कल्पेश मोहितेने भले 2 षटकार आले असतील, परंतु आजच्या दिवसभरातील मॉर्निंगची ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे. केतन मात्रेला कल्पेश मोहितेने बाद केलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या आहे ती मात्र 1/15. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड
प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या ती 15. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आदरणीय मच्छिंद्र पाटील सर देखील आहेत आणि त्याचबरोबर IPL फेम कुणालजी दाते यांचं देखील इथे आगमन होत आहे. अशी माहिती आम्हाला कांचनजी पालकर देत आहेत. त्यांचं स्वागत आहे. ते देखील जॉईंट होतील. पहिल्या षटकामध्ये धावा 15, 1 विकेट. केतन मात्रेची विकेट. 5 षटकांच्या मॅचेस आहेत. कंपल्सरी चेसिंग. सुशांत मोकल आत्तापर्यंत विशाल जेतेकरला स्ट्राईक मिळालेली नाही आहे. कल्पेश मोहितेने अत्यंत महत्त्वाची विकेट घेतली. सर्वांच्या नजरा आहेत. 4 ओव्हर 47. आव्हान जरी पाऊस पडत नसताना सोपं वाटत असलं तरी सुद्धा गोलंदाजी चांगली झाली तर मजा येईल. ऑलराऊंडर अभिजित जाधव सध्या बॉलिंग मार्कवरती सेकंड ओव्हरला. हो, सहजरित्या फेकून दिला बॉल. खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय. सुशांत मोकल कलव्याचा गोट्या ठोकतोय तो षटकार. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. 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 जणू काय असं वाटलं की सुशांत मोकल या टप्प्यासाठी कुठेतरी अगोदरच तयार होता. अगोदरच क्रीजच्या आतमध्ये उभा आहे. टप्पा खूपच आखूड टप्प्याचा. सहजरित्या त्याला फाईन लेगला परावर्तित केलं षटकारासाठी. आक्रमकतेसाठी जाणला जातो. वैष्णवी 11 कोलाडच्या जरा आपण संपूर्ण खेळाडूंकडे लक्ष टाकलं तर विविध तालुक्यातले खेळाडू घेतलेत. विशाल दिसतोय, सुशांत दिसतोय, केतन आयकॉन म्हणून घेतलाय. मग अशी गावंड होता, जुगल देखील होता. हो, चांगला बॉल. अभिजित जाधवने ते कमबॅक केलं. बहुतांशी असं वाटतंय की पंचांवरती नजर आहे. लेग बाईटच्या स्वरूपात हे एक धाव. चांगली मॅच बनेल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. पुढचा सामना महेश स्पोर्ट्स शेलगर जीवदानी बामणडोंगरी विरोधात श्री केदारनाथ 11 तळेखार मुरुड. आदरणीय तात्या मालुसरे साहेब यांनी पुरस्कृत केलेला वैष्णव 11 कोलाड. दरवर्षी हा संघ रायगड प्रीमियर लीगच्या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमी खेळत असतो. विशाल ऑन स्ट्राईक. हो, चांगला बॉल. अभिजित जाधव चांगली गोलंदाजी करतोय. टप्पा पडला आणि त्यानंतर थोडा कमी गतीने हा बॉल आला. आकाशच्या हातातून चेंडू निसटला परंतु डॉट बॉल. प्रेशर तयार करावं लागेल गोलंदाजांना या धावा डिफेंड करण्यासाठी. 22 धावा आहेत धाव फलकावर. हो, विशाल जीतेकरच्या स्टाईलना फटका खेचलाय. बॉल स्क्वेअर लेगला. सीमा रेषा पार. विशालचा षटकार. भरलाई रे सामना जयो भरलाई रे हे विशाल ते करता सन्मान करतोय खेळाडूंचा. अमर पवार दादा सन्मान करतोय खेळाडूंचा. हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. क्या बात आहे. सुंदर असं संगीत आपण पाहतोय. पुन्हा एकदा क्रीजचा वापर केला कारण गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेटने चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि तो टप्पा मोडीत काढण्यासाठी, तो अँगल मोडीत काढण्यासाठी बरोबर क्रीजमध्ये गेला विशाल आणि तिथून हा फटका खेचला. स्क्वेअर लेगला षटकार. आपलं खातं उघडलं षटकाराने. धावसंख्या ते 28. गेल्या वर्षी विजयी फटका खेचला होता विशालने आणि रायगड प्रीमियर लीग रबर बॉलची स्पर्धा आहे, पहिलं पर्व त्याने जिंकलं होतं. तोच सध्या मैदानात आहे. 28 झाल्यात. अभिजित जाधव गोलंदाजी करतोय. हो, पुन्हा त्याच प्रतीचा चेंडू. पूल करण्याचा प्रयत्न होता. बॉल पुन्हा स्क्वेअर लेगच्या दिशेने. जसा बॉल येतो तसा मागून जी लँडिंग होते ती विमानाची सेम आहे. म्हणजे कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने जो अँगल आहे कदाचित त्याने बॉल पटकन पकडला तर मागे मस्तपैकी तो व्ह्यू पण दिसून जातोय. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाजूला आपण समालोचन करतोय. ही पण एक मोठी गोष्ट आहे. 29 धावा. पाय पुढे खेचला आणि सुशांत मोकलचा पॅटर्न स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. सुशांत मोकलचा षटकार.
दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरमध्ये 35 धावा. ब्रेकिंग न्यूज तयार केली होती पहिल्या षटकात कल्पेश मोहितेने, परंतु अभिजित जाधवच्या विरोधात केलेलं आक्रमण, विशाल जितेकरचे फटका, त्यानंतर सुशांत मोकल 5 बॉल 15 वरती खेळतोय आणि आता 18 बॉल 27 धावांची गरज. सध्या लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक पारितोषिक आहेत. लकी ड्रॉच्या माध्यमातून 50 रुपयाचं कूपन आणि त्यासाठी बाईक पण आहे, टी व्ही आहे, टायटनचे वॉच देखील आहेत, अशी बरीचशी पारितोषिक आहेत, सायकल देखील आहेत, म्हणजे बरंच काही आहेत, शूज आहेत. म्हणजे तुम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं या. खरं तर मच्छिंद्र पाटील सर आमचे शिक्षक आहेत, टीचर, त्यांना ठाऊक आहे. यस कुणालजी सरांचं देखील इथे आगमन झालं, त्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. IPL फेम समालोचक कुणालजी दाते यांचं आगमन स्वागत आहे. मच्छिंद्र पाटील सर शिक्षक आहेत, त्यांना ठाऊक आहे की जो विद्यार्थी संपूर्ण वर्षभर अभ्यास करतो त्याला परीक्षेचं टेन्शन येत नाही. तसं या आयोजकांचं आहे, त्यांनी वर्षभर अभ्यास केला आहे, त्यामुळे अजिबात टेन्शन नाही, पाहिजे ते देण्याचं काम त्याने केलं आहे. तिसऱ्या षटकात बॉलिंगसाठी सिद्धेश वास्कर आला. आता पनवेल वर्सेस पनवेल अशी सध्याची लढाई. भंगारपाडा वर्सेस दापोली, एकाच परिसरातील दोन्ही संघ, एकाच ग्रामपंचायतीचे असे म्हणावे लागेल आणि अगदी याच क्रीडांगणापासून जवळ असलेले. आणि बहुतांश आपण पाहिले कधी कधी आदर्श स्पोर्ट्स पनवेलला देखील रिप्रेझेंट करतो सिद्धेश, आणि तोच विशाल जितेकरच्या विरोधात गोलंदाजी करत असताना. बॅटल मोठं आहे, कोण जिंकेल पाहूया. 36 झाल्यात, 62चा पाठलाग करायचे. कदाचित हा वेगवान चेंडू मिस केली, त्यामुळे हा डॉट बॉल इथे टाकलाय सिद्धेशने आणि याची गरज आहे, नितांत गरज आहे. चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करावी लागेल. स्विंग बॉलची ओव्हर आहे, तिसरी ओव्हर. 36 धावा, 36 लॉस ऑफ 1. स्विंग बॉलची ओव्हर ऑन साइडला. हा खतरनाक फलंदाज आहे. विजय व्ही शेप नव्हे तर स्क्वेअर लेगला देखील तेवढेच धण आणून सोडतो. बॉल सीमारेषा पार, षटकार. सामनाचा योग हरलाय रे विशाल जितेकर दादा सन्मान करतोय खेळाडूंचा. अमर पवार दादा सन्मान करतोय खेळाडूंचा. हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. खतरनाक फलंदाजी सध्याच्या घडीला. संपूर्णतः दबाव आता प्रस्थापित झालाय ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघाच्या गोलंदाजांवरती. कर्णधार थोडा चिंतेत आहे. विशाल जितेकर चांगली फलंदाजी करतोय. 5 बॉल 13 वर. सुशांत मोकल 5 चेंडू 15. हो पुन्हा ऑन साईड. स्क्वेअर लेगचा फिल्डर, परंतु काहीच करू शकणार नाही. ही मजा आहे पावसाळी क्रिकेटची. बॉल चाललाय सीमारेषा बाहेर, चौकार. तुमुदे आज मैदाना तेजस मात्रे मुकेश नाईकचा योगदान हाय मोलाचा. आकाश दरेकर संदेश पाटीलचा योगदान हाय मोलाचा. हे स्विंग बॉल वरती देखील तुटून पडला अक्षरशः, कारण कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वासाने फलंदाजी करतोय तो विशाल जितेकर. विजय 46 लॉस ऑफ 1. हो हलक्या हाताने कट केला बॉल. कदाचित पहिली धाव वेगाने घेतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल. कॉल दिलाय सुशांत मोकलने, फेक झाले विकेट किपर पर्यंत, परंतु 2 धावा इथे सहज घेतल्यात. 2 धावा जोडल्या जातील. दुहेरी धावसंख्येने स्कोर 48-48. 62 धावसंख्येचा पाठलाग. सुपर 16चा हा जलवा चालू आहे. आज एकूण 16 संघ खेळतील, त्यामधून जो संघ जिंकेल तो सुपर 8मध्ये पोहोचेल. उद्याच्या सुपर 8च्या मॅचेस असतील. पहिला सामना इथे रंगतो वैष्णव 11 कोलाड 62चा पाठलाग करत असताना ज्योती एंटरप्राइजेस 11 पोलादपूरच्या विरोधात. पुन्हा बॉल सोडलाय. यस, आता डाऊट नाहीये. जय पवार सरांनी मात्र इशारा दिलाय, व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. समीकरण आता अगदी जवळ आलेलं आहे. केतन मात्रेची विकेट गेल्यानंतर सगळे उत्साही होते. कदाचित असं वाटलं कमबॅक होईल, परंतु रायगड भूषण, सुशांत मोकल, कॅप्टन कुल, ॲज ऑलवेज विशाल जितेकर खतरनाक फलंदाजी केल्या आणि आता पुन्हा एकदा बॉल चाललाय फाईन लेगला. कदाचित ती जागा त्याला खास करून आवडते. पुन्हा त्याच दिशेने विजेचा षटकार. तुमुदे आज मैदाना तेजस मात्रे मुकेश नाईकचा योगदान हाय मोलाचा. आकाश दरेकर संदेश पाटीलचा योगदान हाय मोलाचा. हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. खरं तर असं मला कळालंय की विजय आणि स्काय सूर्यकुमार यादव यांची पहिल्यापासूनची चांगली मैत्री आहे, बरोबर ना? काही चुकीचं मी बोलत नाहीये.
आणि त्याच पद्धतीने सध्या फटकेबाजीचे मैदानात बिनधास्त जसं पाहिजे तिथे फटकेबाजी करतोय, याला म्हणतात प्राईम फॉर्म ऑफ विशाल जेतेकर. अफलातून फटकेबाजी, बॉल पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा मिळतील वैष्णवी इलेव्हन कोलाड संघाला. 3 ओव्हरमध्ये धावसंख्या 62चा पाठलाग करत असताना झाले 59. फक्त 3 धावांची गरज. प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड. हा रिकॅप होईल का पुन्हा एकदा? कारण संपूर्ण बॅटिंग करत असताना अजिबात चेहऱ्यावरती एक्सप्रेशन नव्हते, परंतु फटका जसा हा बाउंड्री गेला त्यानंतर स्माईल चेहऱ्यावरती पाहायला मिळाली. कदाचित गेल्या वर्षीच्या चॅम्पियन पदाची पुन्हा एकदा त्याच दिशेने वाटचाल करण्यासाठी तो तयार झालाय असं जणू काय दाखवून देतोय. 59. फक्त 12 बॉल, आता 3 धावांची गरज. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघ आता संपूर्णपणे बॅकफुटलाय. संघ मालक निलेशजी कोलस्कर साहेब देखील उपस्थित आहेत. खरं तर त्यांनी हा संघ पुरस्कृत केला या स्पर्धेमध्ये. पुरस्कर्त्यांशिवाय कोणतीच स्पर्धा नाही, फक्त 3 करायचेत आता. पहा किती हुशारीने बॉल कट केलाय. सुपर 16 मध्ये जाणारा पहिला संघ वैष्णवी इलेव्हन कोलाड. सुपर 8 मध्ये जाणारा पहिला संघ वैष्णवी इलेव्हन कोलाड. अभिनंदन तात्या मालुसरे, अभिनंदन असेल कॅप्टन आशिष मेहरुल आणि सर्वच खेळाडूंचं अभिनंदन. विशाल झितेकर 9 बॉल 29 धावसंख्येची एक बहारदार इनिंग, कॉन्फिडन्स इनिंग. मी मगाशीच म्हटलं प्राईम फॉर्ममध्ये विशाल झितेकर. सुशांत मोकल 6 बॉल 19. अफलातून फटकेबाजी. सुरुवातीला 2 षटकार मारले केतनने, त्यानंतर या दोघांनीही मागे वळून अजिबात पाहिले नाही. हार्ड लक ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघ. पुढच्या वर्षी आणखी तयारीने तुम्ही उतरा आणि चांगला खेळ करा. सुपर 8 मध्ये जाऊन पोहोचला वैष्णवी इलेव्हन कोलाड. अभिनंदन संघ मालक तात्या मालुसरे साहेब. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आशिष मेहरुल, टीम कॅप्टन. 2 ओव्हर 18 धावा 2 विकेट. लुझिंग टीमचा मॅन ऑफ द मॅच सिद्धेश वासकर 13 बॉल. ओव्हरऑल सॉरी, कारण आज नॉकआउट मॅच आहे, तर आज लुझिंग टीमला आपण मॅन ऑफ द मॅच देत नाहीये. ग्रुप स्टेजमध्ये आपण त्यांना एनकरेज करण्यासाठी या सर्व गोष्टी देत होतो. आज नॉकआउट मॅचेस आहेत. सुपर 16चा जलवा आपण पाहतो आणि वैष्णवी इलेव्हन कोलाड हा संघ सुपर 8 मध्ये जाऊन पोहोचतो.